चला तर मग आज शिकूया आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग. आता हा प्रिन्सेस कट जो ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत याचा फ्रंट आणि बॅक दोन्हीही गळे डीप आहेत, म्हणजे ओपन गळे आहेत पूर्ण. सो याला शोल्डर मुंढा किती घ्यायचा याचं एकदम सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण फक्त बघणार आहोत कटिंग आणि याच्या पुढच्या भागामध्ये आपण ह्याचं संपूर्ण शिलाई बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सोनाली. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग कटिंगला सुरुवात करूया. तर आपण हे कटिंग करणार आहोत आधी पेपरवरती आणि त्यानंतर फॅब्रिकवरती. तर इथं मी अस्तर घेतलेला आहे. एल्बो स्लीव्ज म्हणजे एक साधारणतः 10 इंचापर्यंतची जेव्हा बाही असते तेव्हा आपल्याला अस्तर हे साधारणतः 1 मीटर लागतं सर्व साईजसाठी, आणि हेवी साईज असेल 44च्या पुढे तर तेव्हा थोडंसं जास्त अस्तर लागतं. तर ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही घेतलेलं आहे. जेव्हा पण तुम्हाला छान असं प्रोफेशनल लेवलला काम करायचं असतं तेव्हा कधीही अस्तर घेतल्यानंतर त्या अस्तरला पहिल्यांदा इस्त्री करून घ्यायची व्यवस्थित पद्धतीनं. इस्त्री करून घेतलेली आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे तो मी आता इथे अस्तरावरतीच कट करणार आहे आणि पुढच्या भागासाठी आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत. अस्तराचा भाग इथे मी बघा बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे. मी एक सरळ लाईन आखून घेतली आहे आणि शक्यतो लाईन आखण्यासाठी पट्टीचा वापर करा जेणेकरून लाईन ही सरळ येईल, रेषा ही सरळ येईल. आता ब्लाऊजची पाठीमागची उंची जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि उंचीला आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. तर मी इथे उंची जी आहे कस्टमरची 13.5 आहे, तर मी 14.5वर मार्किंग केलेलं आहे. आणि हे जे सगळं माप घेतलेलं आहे ते अंगावरून मोजून घेतलेलं आहे. माप जे आहे ते स्क्रीनवरती मी तुम्हाला देते. उंचीसाठी मार्क केल्यानंतर इथे एक सरळ लाईन आखली. तर आता इथे मी शोल्डर जे आहे ते 5 इंच घेतलेलं आहे आणि आपली इथे छाती 36 आहे, त्यामुळे गळारुंदी जी आहे ती 2.25 इंच आहे आणि शोल्डर पट्टी याची 2 इंच तयार होणार आहे आणि त्यामध्ये जे काही शिलाई मार्जिन आपण वापरतो ते घ्यायचं आहे. मुंढा मी 36 मापानुसार 5.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मुंढ्याच्या लाईनवरती मी बघा इथे छातीचा चौथा भाग पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कमरेचा चौथा भाग पुढे 1 इंच पाठीमागच्या बाजूला टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. जेवढं शिलाई मार्जिन छातीत घेतलं आहे तेवढंच कमरेत घ्यायचं. इथे बघा फिटिंगची आणि मार्जिन लाईन ह्या दोन्हीही मी जोडून घेतल्यात. आता जिथे मुंढा शोल्डर आणि मुंढा जिथे मॅच होतो आहे तिथे आपल्याला एक सरळ लाईन घ्यायची आहे आणि पाठीमागच्या मुंड्याला साधारणतः 2.25 इंचावरती तुम्ही मार्क करायचं आहे आणि इथे मी आर्महोल कर्वनी शेप दिलेला आहे. शक्यतो इथे आर्महोल कर्व जर तुम्ही वापराल तर पाठीमागचा जो शेप आहे तो छान प्रकारे तयार होतो. आणि पुढे जे शिलाई मार्जिन आपण घेतलेलं आहे तिथे 1.5 इंच थोडंसं खाली मार्क करून एक आकार द्यायचा, जेणेकरून बऱ्याचदा ब्लाऊज मुंढ्यामध्ये टाईट होतो, तो होत नाही. पाठीमागच्या गळ्याची जी काही उंची असेल त्याप्रमाणे त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि ते मार्क करून घ्यायचं. शक्यतो तुम्ही गळारुंदी शोल्डरला कितीही घ्या, पण खाली जेव्हा आपण गळारुंदी घेतो 2.5 आणि 2.5पेक्षा जास्त घ्यायची, म्हणजे वरती 2.25 घेतली तर खाली 2.25 नाही घ्यायची. चौकोन तयार करून घेतला आणि तिथे गळ्याला गोल असा आकार दिलेला आहे. आता पाठीमागचा टक्स कुठे घ्यायचा, तर बंद बाजूपासून शिलाई मार्जिनपर्यंत जी अंतर आहे त्या अंतरचा मध्य काढायचा. तिथे तुमचा टक्स येणार आहे. टक्सची उंची साधारणतः सर्व साईजसाठी तुम्ही 4.5 इंच घेऊ शकता आणि जेवढी रुंदी घेतली तेवढी दोन्ही बाजूला अर्धी टाकायची. म्हणजे आता मी इथे 1 इंच घेतली आहे तर आपण अर्धा इंच. 36 मापाचा ब्लाऊज आहे तर त्यामध्ये 2.25 इंच गळारुंदी, शोल्डर 5, मुंढा 5.5. आता इथे गळा जो आहे तो नंतर चेक केला म्हणून मी अर्धा इंच वाढवून घेतला. अशा प्रकारे हे पाठीमागच्या भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. म्हणजे काय, आपण मेन मापं टाकलेली आहेत. आता ही मापं जी टाकली आहेत ती आहे तशी आपण अस्तरवरती कट करून घेतो आहे. कट केल्यानंतर मी इथे पेपर घेतलेला आहे, कारण आता पुढचा भाग जो आहे तो शक्यतो पेपरवरती कट करायचा, जेणेकरून आपल्याला टक्समध्ये बऱ्याच गोष्टी वाढवायच्या असतात, कमी जास्त करायचं असतं. त्यानंतर शिलाई मार्जिन जिथे घ्यायचं असतं त्यासाठी आपल्याला पेपरवरती ड्राफ्टिंग करणं खूप गरजेचं असतं. आहे असा पाठीमागचा भाग मी इथे मार्क करून घेतला. शक्यतो पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाला 1 इंचाची उंची जास्त घ्यायची, कारण पाठीमागचा भाग हा सपाट असतो आणि पुढचा भाग हा थोडासा उभार भाग असतो, म्हणून जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो पुढच्या भागाने उचलला जाणार नाही.
गळारुंदी पाठीला घेतली तेवढीच पुढे घ्यायची. पुढचा गळा जो काही डीप असेल त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी इथे मार्क केलं आहे. खालच्या बाजूला 2.5 इंच गळारुंदी करून बॉक्स तयार करून घेतला आणि पुढच्या गळ्याचा आकार दिला आहे. आता इथे पुढचा गळा जो पंचकोनी होता त्यामुळे मी कॉर्नरपासून साधारणतः 1 इंचावर मार्क केलं आणि अशा पद्धतीने पंचकोनी गळ्याला आकार दिला. पुढच्या मुंड्याला अर्धा इंच डीप घेऊन तोही आकार देऊन घेतला. त्यानंतर इथे टक्स पॉईंटसाठी मी इथे 10 इंचावर मार्क केलं शोल्डरपासून आणि हुक आयपट्टीपासून 3.5 इंचावर मार्क केलं. हा झाला आहे तुमचा टक्स पॉईंट. त्यानंतर कमरेच्या इथे टक्स पॉईंटला मी 3 इंचावर मार्क केलं आणि जो मध्य टक्स आहे तो मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे छातीप्रमाणे. इथे तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. इथे थोडी हेवी चेस्ट आहे त्यामुळे मी 2.5 इंच घेतलेला आहे. 2.5 इंच घेतल्यानंतर चेस्टमध्ये जास्त टाईट होत नाही. ज्यांची चेस्ट हेवी आहे त्यांनी 2.5 घ्या. ज्यांची चेस्ट नॉर्मल आहे त्यांनी 2 घेतला तरी चालेल. टक्स पॉईंटपासून मुंढ्याला पण एक लाईन आखून घेतली आहे ज्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर याचा मी व्यवस्थित मध्य काढला आणि अर्धा इंचाचा आपल्याला टक्स जो आहे तो मुंढ्यातही घ्यायचा आहे आणि इथे प्रिन्सेसचा आकार दिला. मी जसा दाखवला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही घेतला तर आकार एकदम परफेक्ट येतो. त्यानंतर टक्स पॉईंटच्या खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. सो इथे शक्यतो आर्महोल कर्व वापरला तर आकार देणं खूप सोपं जातं. दोन्ही टक्स वेगवेगळे होतात आणि ते खालीवर जोडले जातात. ते टक्स एकत्र येण्यासाठी एक टक्स मोजायचा आणि दुसऱ्या टक्सला आपल्याला मार्किंग करायचं. तर इथे पाहू शकता मी हुकाय पट्टीच्या इथला टक्स मोजला आणि तो फिटिंगच्या बाजूच्या टक्सवरती मोजून टाकलेला आहे आणि जिथं येतो तिथून एक क्रॉस लाईन फिटिंगच्या बाजूला अंदाजे टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे कमरेचा चौथा भाग पुढे आपण जेवढा टक्स घेतला आहे तेवढं 2.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने कमरेच्या बाजूला मार्किंग करायचं आहे आणि ते मी इथे शिलाई मार्जिन आणि फिटिंग मार्जिन हे दोन्ही मार्क केलेले आहेत. सो अशा प्रकारे आपला ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की पुढचा भाग पाठीमागच्या भागापेक्षा तुम्ही 1 इंचानं जास्त घेतला होता तर तो कमी जास्त नाही का होणार, तर तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. आता मुंढ्यात अर्धा इंचाचा टक्स जाणार आहे त्यामुळे तो मी पुढे वाढवून घेतलेला आहे. तर आपण मेन टक्स जो आहे तो मोजून घेतला ना आणि क्रॉस लाईन आखलेली आहे बघा खालच्या बाजूला, तर आपण फिटिंगची लाईन एकमेकांना मॅच करून बघायची. ती जर कमी जास्त असेल तर ती तुम्ही मॅच करायची फक्त फ्रंटला, पाठीमागचा भाग कट नाही करायचा. पुढचा भाग जो आहे तो फिटिंगचा तो तुम्ही मॅनेज करायचा आणि तो कट करायचा आहे. कारण आपल्याला पुढचा भागाला उभार भाग कुठे हवा आहे, छातीमध्ये हवा आहे, फिटिंगच्या भागामध्ये नको आहे. सो त्या पद्धतीने हे कटिंग करायचं आहे. आणि इथे सुद्धा हुकाय पट्टीच्या बाजूला अर्धा इंच वरती घेऊन क्रॉस लाईन आखायची किंवा तुम्ही मध्यात टक्स घेऊ शकता. अशा प्रकारे पुढच्या भागाचं सुद्धा आपल्याला ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता मी कटिंग कशा पद्धतीने करते ते लक्षपूर्वक बघा. कटिंग करताना व्यवस्थितरित्या कटिंग करायची जेणेकरून आपला हाही भाग ड्राफ्टिंग परफेक्ट केलं पण कटिंग परफेक्ट नाही केलं तर ते सुद्धा चुकू शकतं आणि शिवण तर त्याहून खूप जास्त महत्त्वाचं असतं. गळा कट केला पेपरचा, त्यानंतर मुंढ्याचा फ्रंट आकार कट केलेला आहे आणि आता हा जो साईडचा प्रिन्सेसचा भाग आहे तो सुद्धा मी कट केला. जो आपण मार्क केला आहे तोच कट करायचा व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे. आता तुम्ही इथे पाठीमागच्या भागावर मी तुम्हाला इथे मार्क करून दाखवते तर एकदम परफेक्ट आलेला. अर्धा इंच टक्स गेल्यानंतर जो अर्धा इंचाचा आपण भाग पुढे वाढवला आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या मॅच होतो आहे. अर्धा इंचाची डेप्थसुद्धा करेक्ट आलेली आहे. आता हे सगळं आपल्याला पेपरवरती आहे तसं आखून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन कुठे वाढवायचं आहे हे लक्ष द्या. पुढच्या भागाला हुक असल्यामुळे पुढचा भाग जो आहे त्या भागाला आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे. तर मी इथे हा जो साईडचा भाग आहे तो आहे असा मार्क करून घेतला. इथे जिथे आपला प्रिन्सेसचा भाग जोडला जाणार आहे तिथे अर्धा इंच फक्त शिलाई मार्जिन वाढवायचं आहे.
ते सुद्धा कट करून घेतलं. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आहे तसा मार्क केला. इथे शिलाई मार्जिन कुठे वाढवायचं आहे, हुक आय पट्टी जोडण्यासाठी, त्यानंतर प्रिन्सेसचा भाग जोडण्यासाठी. सो अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पण मी इथे शिलाई मार्जिन वाढवून घेतलं आहे आणि हे सुद्धा पार्ट तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने तयार झालेले आहेत. आता शेवटी आपण बाहीचं कटिंग बघूयात. जेव्हा आपण 10 इंचाची बाही कटिंग करतो त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या लक्षपूर्वक तुम्ही जर केल्या तर बाहीमध्ये कुठेही घोळ येणार नाही, मुंढ्यामध्ये कुठेही घोळ येणार नाही. अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आणि टिप्स मी देत असते. त्यामुळे रेग्युलरली जर व्हिडिओ बघितले तर तुमचे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगचे 90% प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतील. इथे पण मी खाली एक लाईन आखून घेतली. बाहीची उंची आहे 10 इंच तयार, तर मी 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं. मुंडा खोली 3.5 इंच घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी इथे 2 लाईन्स आखून घेतल्यात. त्यानंतर बाहीची रुंदी जी आहे, छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच एवढी तुम्हाला इथे टाकायची आहे. ती मुंडा खोली जिथे टाकली तिथे मी घेते आहे 8.5 इंच आणि त्यानंतर तिथून आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग केलं, बरोबर. त्यानंतर जिथून 1.5 इंचावर मार्किंग केलं तिथून शोल्डरच्या बाजूला क्रॉस लाईन आखायची. ह्या क्रॉस लाईनचा आपल्याला मध्य घ्यायचा आणि अशा प्रकारे पुढच्या आणि पाठीच्या मुंड्याचा व्यवस्थितरित्या आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर दंडघेर जो काही आहे त्याचा अर्ध करायचं, एकदम दंडघेराचे इथे मार्क करायचं. अशा पद्धतीने हे झालं आहे बाहीचं ड्राफ्टिंग. बाहीचं ड्राफ्टिंग झाल्यानंतर ते कटिंग करून घेते आहे. बऱ्याच जणी मला कमेंट करतात की बाही कमी पडते आहे. जर बाही तुम्ही मुंडाखोली परफेक्ट घेतली तर तुमची बाही कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. त्यामुळे मुंडाखोली परफेक्ट घेणं खूप गरजेचं असतं. पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट केला, त्यानंतर 2 भाग सोडून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. सो अशा प्रकारे आपलं 36 मापाचं प्रिन्सेस कट डीपनेक ब्लाऊजचं हे झालेलं आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिकचं आता आपण कटिंग करणार आहोत. सो अशा प्रकारे हे तुम्ही नक्कीच कटिंग करू शकता आणि ह्याचा शिलाईचा भाग पाहण्यासाठी अशा प्रकारे हे आपलं कटिंग झालेलं आहे. पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि 10 इंचाची बाही अशा प्रकारे आपण कटिंग करून घेतलेली आहे. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढचा याचा शिलाईचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. सो आजचा व्हिडिओ जर समजला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत.